FC Cricketers, as expected, once you win the toss, opting to field first is a general scenario, and I think they will be looking to just looking to chase a pretty small total, because in the semi-finals, if you see, semi-finals is a tough game, it's a high pressure game, and anything posted in excess of 100 might not be easy to chase. तो जिस तरीके के कॉम्बिनेशंस है, आउटस्टेशन प्लेयर्स है, काफ़ी बढ़िया है इस टीम के साथ। तो दोनों टीम का लेखा जोखा देखा जाए तो मुझे लगता है दोनों टीमों का पास बहुत शानदार गेंदबाज भी है। अगर बल्लेबाजी देखें तो आप कह सकते हैं कि एफसी क्रिकेटर्स थोड़े से हावी हो सकते हैं बल्लेबाजी के रूप में। बिल्कुल बिल्कुल, थोड़ा सा गेंदबाजी का पगड़ा भारी है। दोनों टीम, आपसे रिक्वेस्ट है, दोनों टीम मैच शुरू होने से पहले आपका एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आना चाहिए। एफसी क्रिकेटर्स बिचौली और दाड़साकर स्टार फोंडा क्रिकेट टीम, दोनों टीम प्लीज, दोनों टीम एक्स्ट्रा प्लेयर आपका कमेंट्री बॉक्स में आना चाहिए, कंपलसरी है दोस्तों। बिल्कुल हरीश सर, आपकी बात सही है, थोड़ा सा पकड़ा गेंदबाजी में, और अच्छा विकेट है, बहुत अच्छा विकेट है। भीम सिंह वंटामुरी ने विकेट बनाया है, पिच क्यूरेटर है, शानदार लाइट्स है। हरीश सर, आविष्कार मोने को भी दाद देनी पड़ेगी, बहुत अच्छी लाइट्स है, और पहली बार गोवा के सरजमीन पर एलईडी लाइट से बाउंड्री सुशोभित किया है। सुरभि लाइट्स, शब्बीर, मोहिन, शानदार साउंड सिस्टम जो एसके जॉगिंग की प्रतियोगिता में भी दिखाई देती है, वो मॉन्टी है सर, सर्वेश है, दुर्गेश है, उनके के साथ tenniscricket.in और हमारे दोस्त गौरव। एक बार उपस्थित सभी दर्शक, सभी मान्यवर, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। तो चलिए पहले ओवर की शुरुआत होती हुई। Yes, and left hand at the moment on strike, requesting up the 12th man of both the teams, Darsaka Stars Fonda and FC Cricketers Bicholim. You have to report. FC Cricketers Bicholim have reported here on top in the com box, requesting Darsaka Stars to report immediately. Darsaka Stars, तुमचा 12वा खेळगडी जो असा तो मातसो हांगा कॉम बॉक्सान येवपाक जाय. This is the last call. FC Cricketers हाचो पाविल्लो आसा आनी आतां आमी फुडल्या सुवातेर जी मॅचीची सुत्रां आसा ती हातान घेतात आनी कॉम बॉक्स. Ashok sir, if you see the combinations, it's great combinations, and in the semi-finals, if you look, they just posted around 90 runs, 90 रन का जो खड़ा किया था स्कोर, वो काफी अच्छी तरीके से उन्होंने डिफेंड किया है, तो उनके पास अच्छी गेंदबाजी भी है। जी बिल्कुल, तो पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का हो चुका है और सामने थर्ड अंपायर के और भी इशारा हो चुका है। Lokesh Meena starting from round the wicket to the left-hander, looking to pitch outside, and it has been referred on top for the third umpire straight away of the very first ball. wide. It's a wide. So the umpire decision stays. Yeah, and if you have a look, the left-hander has not shuffled across on the stumps, and that's the reason why umpire was absolutely right. Third umpire also backing the main umpire and calling it a wide, starting off with an extra. Lokesh once again looking to bowl from round the wicket. That's nicely done. Slower off cutter here at the moment, and you can see both the deliveries. He has bowled pace on the first one, a slower off cutter on the other one. The idea is to not allow the batter to understand what is coming. कभी कभी तेज गति के साथ और कभी कभी ऑफ कटर्स, यानी कि गति कम करने की यहाँ पे कोशिश जारी। इस बार खेला गेंद को ऑफसाइड पर, कवर पर, डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर अभिषेक गावकर, और अभिषेक गावकर के साथ ओपनिंग जोड़ी में आ चुका है अजय अलगीकर। सामने ओवरसीज खिलाड़ी लोकेश मीना सामने वाली छोर से गेंदबाजी करते हुए वाइड बॉल के साथ रनों का खाता शुरू हुआ और स्कोर आगे बढ़ता हुआ। अभिषेक ने अपना खाता खोला, सिंगल के साथ पहुंचा 2। अजय ने खाता खोला, 2 पर पहुंचा। अभिषेक गावकर ने खाता खोला। अब स्ट्राइक पर है बल्लेबाज अजय हल्गीकर।
लोकेश अपने बॉलिंग मार्ग पर स्कोर पहुंचा टोटल 2 पर। थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन, 2 फील्डर है बाहर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर और दूसरा है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। Is looking to play it on the offside. Ajay Halgekar comes as a strong player from Adapaya Gapur Durbat area, and he has got high credentials. He's a strong character and looks to always go in the aerial way. He's got the power and he can clear any boundaries. I've not seen many of the batters who can hit long sixes from those regions, but he can certainly do that. Fascinating character. सफल होकर खेला इस बार, बहुत ही लाजवाब टाइमिंग, बैकवर्ड स्क्वायर लेग पर। सेमीफाइनल दूसरे मुकाबले का पहला आगाज मैदान पर अजय हलगीकर के बल्ले से। पर देख सकते हैं tenniscricket.in से लाइव प्रसारण है, आप रिप्ले देख सकते हैं किस तरह से ये सफल होकर शॉट लगाया अजय हलगीकर ने। बड़े शॉट के साथ अपना खाता खोला। नॉन सेकर इन पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज है अभिषेक गावकर। टॉस जीता एफसी क्रिकेटर्स ने और पहले फील्डिंग का मैदान पर फैसला किया। अगली गेंद लोकेश मीना की। अल्टी पल्टी वाला शॉट, थर्ड मैन बाउंड्री पर, आउटफील्ड बहुत तेज है और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। हर्ष सर आज ढेर सारी शुभकामनाएं देंगे हर्षद मातोंडकर को। येस, हर्षद मातोंडकराक मनांतल्यान उर्बेभरीत परबी, कारण आज बापूय जाल्लो आसा आनी सुंदरशी लक्ष्मी घरान आयिल्ली आसा। परबी तुका सगळ्या घरच्या मंडळीक आनी अशेंच घर जें आसा तें फुलत रावूं। सो आमचो एक बरो खेळगडी, नामवंत खेळगडी हर्षद मातोंडकर आनी फुडले सुवातेर फुडलो बॉल। शॉर्ट ऑन पुल, ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर गेंद खड़ी हो चुकी है। ओहो हो, बहुत ही शानदार कोशिश। अरे सर, जिंदगी में कई दिन बिल्कुल यादगार रहते हैं जब आप 10वीं कक्षा में पास होते हैं या आपका ग्रेजुएशन पूरा होता है, शादी जिस दिन होती है और आप जिस दिन आपके लिए नौकरी लगती है, जो कि वो नौकरी का पहला दिन वो भी बहुत यादगार रहता है। और उसी तरह से आप जब बाप बनते हैं तो वो दिन भी आपके लिए बहुत यादगार रहता है। फिलहाल एक बार फिर से मैदान के और रूबरू होते हैं। मैदान पर जो पावर प्ले का पहला ओवर और टॉस जीता एफसी क्रिकेटर्स बिचौली क्रिकेट टीम ने। गेंदबाजी करते हुए, बल्लेबाजी करते हुए दाट सर्कल स्टार फुंडा क्रिकेट टीम। पहला मैच हरीश बड़े टोटल का रहा, थोड़ा सा आखिर में एक तरफी रहा, लेकिन जिस तरह से विकेट है, आपकी क्या राय है, कितने रनों पर जाना चाहिए पहले बल्लेबाजी में? Well, I think the way the situation of the first semi-finals, Bardej's team was considered to be one of the strongest in batting. Even the Goa players that they had in their team was the best that you can see in any of the teams, and they can go with the aggressive mode right from the start. And once there is an inception of a big star like Ketan Matre and Bhavesh Pawar, that makes them even stronger. And they were considered to be the strongest side on paper, and as expected by all the cricket lovers and all the cricket experts, it's understandable that this team has posted high total. This is not the first time they had posted high total. They have done it same against Yash Developers, KPM. They just won by 5 runs, but when you have got such high caliber batters and with so much credentials, you expect to get a high total. अच्छा शॉट इस बार, लोअर फुल टॉस, बहुत ही शानदार कवर और एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। Is a great intent here from the batter Ajay Halgekar at the moment. You can see the first over, he was walking across, then he was waiting, going for the switch hit, then down the ground. He's not making the bowler aware of what is coming up next. He's having a different movement today, looking quite confident. He didn't have the best of the day when Darsaka Stars Ponda were playing yesterday's game, full 4th day of this Bedkar Trophy. But today he looks in good touch. He's confident about himself and he's looking to take the attack against FC cricketers.
सफल होकर खेला इस बार फाइन लेग बाउंड्री पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शॉट फाइन लेग पर, एक मिसटाइम शॉट और हर्षद मातोंडकर। अरे सर, आज का दिन बिल्कुल यादगार रहेगा जिंदगी भर। और इसी के साथ ये विकेट मिल चुका है तो लगभग सोने पे सुहागा। आप देख सकते हैं एलईडी स्क्रीन पर सामने रिप्ले, जो कि इस आउट जो कि होकर पहले विकेट के रूप में बल्लेबाज। Having just a little angel coming into the family, and that angel is working here for Harshad Matondkar. 2 wickets in a two, and Harshad Matondkar, Kane as popularly called, will be on a hat trick. What a night he's having at Bedkar Trophy 2.0. दर्शक स्टार क्रिकेट टीम, हम बार बार आपको कॉल कर रहे हैं, आपका अतिरिक्त प्लेयर आना चाहिए। So where he's going to bowl, I think he's going to target the stumps and let the batter take the risk. Kane will be looking for a hat trick. Nowadays, batters are also not afraid for that hat trick. He still went for his switch hit and gets a single of the bye. एक सिंगल बढ़ता हुआ 22 का इशारा आता हुआ अंपायर का। अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ सर राजेश शिंगणापुरकर और सुशरण उर्फ बाबू दाभोलकर, कल के दिन में रूपेश गावस, उससे पहले सिद्धेश हरमलकर अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ मैदान पर, और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। ऋषिकेश सामने लेफ्ट हैंडर बैटर है अभिषेक गावकर, और जो शुरू में राइट हैंडर के लिए ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे, शायद अब देखा जाएगा। फिलहाल थोड़ा सा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात है। तो राउंड विकेट आ चुके हैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। 18 रन टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। And he got him there. What a night. Harshad Matondkar strikes 3 in this over. 3 priceless wicket. He gets back FC cricketers Bicholim back in the race and back in the forefront. Ajay Halgekar took the charge. He was taken off. Then it was Prathamesh, and now Abhishek trying to go across with the turn, with the spin. There was a man placed there. Still he went hard. And it's an outstanding performance. This night he's never going to forget in the semi-final as well as because of that angel at home. बिल्कुल नाजुक हालात में टीम 18 रन 3 विकेट के नुकसान पर। क्या शानदार शुरुआत गेंदबाजी में हर्षद मातोंडकर की।
और एक नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए ऋषिकेश मैदान पर बल्लेबाजी है बिल्कुल लंबी बैटिंग लाइनअप है, लेकिन जिस तरह से नाजुक हालात है आपको यहां से लेकर एक साझेदारी बनानी पड़ेगी मैदान पर। और कप्तान आ चुके मैदान पर बल्लेबाजी के लिए प्रीतम सेठ। आज बिल्कुल नाम के साथ सेट बनना चाहिए उनको बल्लेबाजी में, स्कोर बना के जो कि प्रीतम को, और देखा जाएगा फिलहाल एक बहुत ही शानदार स्पेल कर रहे, खेल चलता हुआ दूसरे ओवर का 2 ओवर का पावर प्ले का खेल, और 18 रन पर रुकी हुई गाड़ी 3 विकेट के नुकसान पर ऋषिकेश मैदान पर, और ऋषिकेश का साथ देने के लिए प्रीतम सेठ मैदान पर। क्या शानदार स्पेल, इस ओवर में हैट्रिक जरूर नहीं मुकम्मल हुई, लेकिन आखिरकार 3 विकेट चटकाते हुए अपने बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से अगली गेंद लेकर। Well bowled, right in the block or run out opportunity. Can't pick it up in the first attempt. See the pressure on the batters after losing 3 wickets. Suddenly they've gone into the shield. Captain comes, gets himself off the mark straight away. Pressure on the Darsaka Stars, but they have still quite good enough batters left in their tank. And let's see what they come up with a plan. But at the moment, certainly from the first over to the second over, the game has got drastically changed upside down. पावर प्ले का खेल समाप्त हुआ, और पिछले मैच की अगर बात की जाए तो पावर प्ले में पिछले मैच में दोनों टीमों ने 40 से ज्यादा रन बनाए थे। थोड़ी से तोड़ जवाब दिया था, लेकिन विकेट खोने के बाद मैच दूर हो गया। लेकिन इस मैच की अगर बात की जाए तो पावर प्ले में एफसी क्रिकेटर्स ने टॉस जीता। अब तक का सही निर्णय मैदान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 19 रन 3 विकेट के नुकसान पर। अब फील्डिंग में परिवर्तन मैदान पर दिखाई देता हुआ। Lokesh Meena comes to bowl the third over. They've got pretty good bowling lineup. Lokesh Chauhan, Lokesh China is popularly called. So he's still in the arsenal. They've not bowled him so far. But I think FC cricketers should learn. Ponda, although they don't have as strongest batting lineup compared to the other teams, but they have got one of the strongest bowling lineup. That is their strength. And they can well defend 80, 90 runs, which they have done against Yes Developers KPM in the previous semi-finals. So they must take a leaf out of the book here, FC cricketers. And if you have taken 3 wickets, try to take more wickets here, and don't allow this team to just spark in this night. थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक किया। तीसरे ओवर की शुरुआत सामने से 2 ओवर समाप्त होने के बाद फील्डिंग में भी परिवर्तन हो चुका है। लोकेश मीणा खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए आगे निकलकर हल्के हाथों से खेला, कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते, लेकिन आंखों आंखों में इशारा और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मोहित गांवकर की क्या शानदार पारी थी कल, 55 रन, और जब कठिन समय था 31 रन पर 5 विकेट गिरे थे, उस समय वो पारी आना बहुत ही लाजवाब खास पारी थी, और इसी की वजह से मुझे लगता है उन्होंने ये सेमीफाइनल में प्रवेश किया है। तो बल्लेबाजी अभी भी मौजूद है उनके खेमे में। अगले गेंद इसी बीच में अच्छी गेंद, इस बार अच्छा क्रिकेट, एक सूझबूझ की बल्लेबाजी। इस टूर्नामेंट की अगर बात की जाए तो सचिन गोवेकर की शानदार बल्लेबाजी देखी, प्रवीण राणे की शानदार बल्लेबाजी देखी, मोहित गांवकर की बल्लेबाजी देखी, अमृत वेरलेकर की बल्लेबाजी देखी। ऐसा नहीं है कि जो कि ओवरसीज खिलाड़ी को अभी इस मैदान पर खेल देखा, लेकिन जो लोकल खिलाड़ी थे, गोवा के खिलाड़ी थे, गोपाल भट्टा की शानदार बल्लेबाजी, तो इन्होंने भी बिल्कुल चमक दिखाई इस मैदान पर, इस विकेट पर। Oh, what a square cut, uppercut and gone long. This is a difficult shot to execute in tennis ball cricket, but he has done it with ease and with some grace. He's a class player and with a class shot. Little time taken here, understandably so, as the kettle needs to go out of the ground here. Important semi-finals.
Nobody wants hiccups. But looking at the scenario, both the teams will realize that it's not about getting just 2 wickets or 3 wickets. It's about going through the entire 8 overs. Because this game, and with the players, with the strength of taluka level teams, with the induction of outstation players, become even more stronger. So you cannot relax, you cannot be even complacent at any stage of the game. You got to be in the game all the time. Just come hard when you have picked up wickets. See that you go and make inroads and get few more wickets so that you don't allow the opposition to post a substantial total. Amazing atmosphere witness here. Thousands of spectators come here and watching Bedkar Trophy 2.0. And the same can be said, spectators live are in thousands of numbers. Lokesh Meena, Lokesh Shaina are playing for FC Cricketers. And if you talk about Dharsaka Stars, बिल्कुल दोनों टीमों में ओवरसीज खिलाड़ी है और उन्हीं के साथ उनका भी योगदान और पूरी टीम का योगदान आपको देना पड़ेगा क्योंकि सेमीफाइनल में मुकाबले में आपको एक दूसरे पर भरोसा नहीं रखना पड़ेगा। अगर पिछला मैच आपने देखा, केतन म्हात्रे की बल्लेबाजी देखी, अमृत वेर्लेकर की जो कि बल्लेबाजी देखी, गेंदबाजी में रोहन चौहान को देखा, रोहन सालगांवकर ने भी बहुत अच्छा स्पेल किया। तो टीम वर्क था पूरे जो कि मैच में और यहीं पर भी वही बात करनी पड़ेगी। दाड़साकर थोड़ा सा संकट में जरूर है लेकिन आने वाली बल्लेबाजी बहुत कुछ दारोमदार रहेगी। मोहित गांवकर की बल्लेबाजी, दे धनाधन चंदन नाइक की बल्लेबाजी पर, लेकिन उससे पहले एक छोटी सी साझेदारी बनानी पड़ेगी क्योंकि बड़ा मैच होता है 8 ओवर का, तो विकेटों के बीच में साझेदारी, छोटी छोटी साझेदारी, तब जाकर एक अच्छा टोटल भी बन जाएगा। फिलहाल खेल थोड़ी देर के लिए मैदान पर रुका हुआ था और सामने एक बार बल्लेबाजी पर प्रीतम सेठ और उनका साथ देते हुए ऋषिकेश इस ओवर में 27 लॉस ऑफ 3 विकेट, 27 रन 3 विकेट पर। 27 for 3 in the third over is a decent total, but it cannot be said they have got to a flyer. Lokesh Meena trying to work on things. I think he was caught by surprise there with that shot from Pritham, realizing and understanding the talent that this boy has as a skipper, leading from the front and also coming at a situation when it's a critical situation from them. They have lost 3 wickets. Goes across the line. Since the end of the power play fielding restrictions, they have opened the field up. Man down in the deep just gets a single. Pritham is an excellent player on both the sides. He's got a wonderful switch it as well. Now is the time, the big stage, big arena, captain, and he's come at a precarious time. He certainly have done it many a times in the past. He just have to believe in himself and he can go a long way. स्ट्राइक पर बल्लेबाज है ऋषिकेश जो सामना करते हुए लोकेश मीना की गेंदबाजी का फिर से थोड़ा सा परिवर्तन, ऑफसाइड पर जो डीप कवर पॉइंट बाउंड्री पर उसको थोड़ा सा अंदर लाते हुए 30 यार्ड सर्कल पर कवर पॉइंट है, एक शॉर्ट कवर है, एक डीप लॉन्ग अप है, ऑन साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन है और अगली गेंद से बीच में फुल टॉस गेंद। इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर जो फील्डर को हटाया था वहीं पर गेंद चली गई, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। The talent that Fonda region has, Rishikesh showing the signs of getting the timing back. Nicely done. Played it down late. They play a lot of leather ball cricket. This is an indication of that. Many a times in leather ball cricket, you play it down towards that point and third man region. Although it's a single, but shows that he's moving the feet nicely and he's getting into good positions. That's a good sign here for Dharsaka Stars Fonda. 3 ओवर का खेल समाप्त हुआ 11 रन के साथ रन बनाते हुए दाड़सकर स्टार फोंडा क्रिकेट टीम 33 रन 3 विकेट के नुकसान पर 3-3-3-3। चौथे ओवर की शुरुआत, चर्चा हो रही है मैदान पर छोटी सी टीम मीटिंग, देखा जाएगा फिलहाल गेंदबाजी में क्या परिवर्तन, लेकिन तब तक ले चलते हैं हमारे डीजे चारी डेकोरेटर्स मॉन्टी के साथ।
टीम का चौथा ओवर जारी रखते हुए पहले ओवर में 3 सफलता हासिल करते हुए हर्षद मातोंडकर अपने बॉलिंग मार्ग पर खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए स्कोर 33 रन 3 विकेट के नुकसान पर। Yes, and rightly so. Once someone has bowled a wonderful over, you always back him up, and they are in search of wickets. There is still a long batting lineup coming up, and they would like to make more inroads here. So Kane continuing. Nicely, and one more. What a good catch. What a lovely catch that was. It went inside out, and it was traveling just parallel to the ground. And he was absolutely great reflex and wonderfully coming down and keeping his eyes on the ball. Not an easy catch and an important wicket. Kane striking 4th wicket. The night continues to be shining brightly here. क्या शानदार गेंदबाजी हो रही है, गेंदबाजी के साथ फील्डिंग साथ दे रही है। आज इससे पहले मैच में नहीं थे लेकिन आज शामिल हो चुके हैं सचित सावंत और एक बेहतरीन फील्डिंग के साथ शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर कैच को पकड़ा, चौथा विकेट चला गया। दैट्स अ स्टार फुंडा क्रिकेट टीम का स्कोर वहीं पर रुका हुआ 33 रन 4 विकेट के नुकसान पर। और जिस खिलाड़ी के ऊपर सभी नजरें वो हरपन मौला बल्लेबाज मैदान पर आते हुए एक अभी भी मैं जरूर कहूंगा कि एक साझेदारी आपको बनानी पड़ेगी, यहाँ से लेकर एक लंबी इनिंग बल्लेबाजी में खेलनी पड़ेगी। और शायद कौन खेलेगा लेकिन ये सवाल जरूर है मैदान पर, और वो बल्लेबाज जवाब देने के लिए मैदान पर आ चुका है मोहित गांवकर। आज मोहित करना पड़ेगा सभी दर्शकों को अपने बल्लेबाजी के साथ। फिलहाल एक बेहतरीन स्पेल कर रहे हर्षद मातोंडकर और सामने बल्लेबाज है मोहित गांवकर। We always say sometimes in English it's lady luck, but this is Lakshmi luck. The way the night is going. That's excellent bowling. He's flighting it there. He's an excellent cricketer. And he learns and reads the game very nicely, Kane. And he knows if he can get rid of Mohit Gaonkar, it will be a hell lot of pressure on the remaining batters. They will put themselves in deep hole. 4 already down. स्लोवर वन इस बार फिर से इस विकेट के बारे में पूरे पता चल चुका है हर्षद मातोंडकर को। ज्यादा रफ्तार के साथ आज नहीं गेंदबाजी कर रहे, बिल्कुल लाइन टू लाइन लेग ब्रेक फुलर लेन की गेंद। बल्लेबाज को बिल्कुल 2 बार अचंभित किया मोहित गांवकर को, एक डॉट गेंदे और स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ 33 रन 4 विकेट के नुकसान पर। खेल जारी है चौथे ओवर का। जी हाँ सर, और ऐसा लग रहा है कि आज इनको रोकना नामुमकिन सा लग रहा है। विकेट तो पहले से ही ऐसी ही थी, लेकिन आज जब जो टप्पा गिर रहा है और गेंद बाहर जा रही है, जिस तरीके से सोचा है वही हो रहा है। तो दिन और रात आज सब केन के नाम। बहुत अच्छी गेंद इस बार, बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ। बड़ी देर के बाद एक सिंगल बढ़ता हुआ स्कोर के खाते में और 34 पर आगे बढ़ा टोटल स्कोर 4 विकेट के नुकसान पर। 34 रन 4 विकेट पर। शानदार गेंदबाजी। अब तक जो विकेट गिर चुके हैं वो सभी हर्षद मातोंडकर की गेंदबाजी पर, तो यानी 4 विकेट चटका है। जब बल्लेबाज 50 बनाता है, मैं कहूंगा इससे यह बात कम नहीं है इस विकेट पर जो बैटिंग विकेट है। This is the best bowling performance, undoubtedly. We have seen 4 wickets from Sahil, but he was little expensive. I can't degrade any of the performances, but certainly when you are coming in the semi-finals and bowling a spell like this one with 4 wickets for hardly any runs and putting the opposition under the mat, that speaks volume about the class, about the temperament, about the perseverance, and the belief that this player has in himself, Harshad Matondkar, has been really outstanding and unbelievable today. जब बल्लेबाज 50 बनाता है तो जोरदार तालियां होती है दोस्तों, लेकिन 2 ओवर कोई मेडन नहीं, 7 रन 4 विकेट, तालियां तो होनी चाहिए गेंदबाजी के लिए हर्षद मातोंडकर के लिए। 2 ओवर कोई मेडन नहीं, 7 रन 4 विकेट। सेमीफाइनल में इससे बढ़िया योगदान क्या रहेगा गेंदबाज का। Absolutely, and all the 4 wickets, you can see the wickets. It's not that he has bowled badly and he has got a wicket. They were absolutely perfect balls, wicket-taking balls,
Fielders have backed him. अशोक सर थोडा वेळ. इनिंग ब्रेकमध्ये आपण स्क्रीनकडे जाऊया, मेगा स्क्रीनकडे. याच्यासाठी चाललेला हा सारा अट्टाहास. बेतकर ट्रॉफी 2.0 या स्पर्धेसाठी बनवली एक स्पेशल क्रिस्टलाइज ट्रॉफी. SS ट्रॉफी हाऊस रेडी, सदानंद धुरी यांच्या ट्रॉफी हाऊसमधील ही स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी, ज्या ट्रॉफीवर अधोरेखित केला आहे आमच्या शापुराचा मान, अभिमान आणि स्वाभिमान. शापुराचा किल्ला, ज्या शापुरा किल्ल्यावर या ट्रॉफीचं अनावरण झालं आहे, फोटो सेशन झालं आहे. अगदी थोड्याच वेळात ही ट्रॉफी आपल्याला प्रत्यक्ष मैदानावर पाहायला मिळेल. या ट्रॉफीवर एच शेपमध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे किल्ल्याची तटबंदी, ती तटबंदीसुद्धा आहे. शापुरा किल्ला आहे, बागातर बीच त्याच्यावर दिसतंय, बेतकर युनायटेडचा लोगो दिसतोय. आणि ही स्पर्धा अगदी थोड्याच वेळात, या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेची ही ट्रॉफी आपल्याला सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळेल. थँक्यू SS ट्रॉफी हाऊस, थँक्यू टेनिस क्रिकेट. ओवर टू कॉम्बॉक्स. थैंक यू बादल, धन्यवाद. सदा स्पोर्ट सदानंद धुरी, उनका भी आगमन हो चुका है, स्वागत है. और हमारे कमेंटेटर सम्मानीय एक बड़ा नाम श्याम कलंगुटकर, उनके भी पिताजी आ चुके हैं इस मैच का आनंद लेते हुए. बहुत क्रिकेट के दर्द है, फुटबॉल के दर्द है, वो भी इस मैदान पर मैच का आनंद लेते हुए. अश्वेश दाभोलकर के भी पिताजी, चाचा, वो भी इस मैच का आनंद लेते हुए. और FC क्रिकेटर्स की ओर से गोविंद, वो भी टीम के साथ. आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से. Kalpesh comes in the air. The man down, coming for the catch and taken it. Went for the sweep shot. It's the leg spinners that are ruling the roost at the moment in this semi-finals at Betkar Trophy 2.0. The skipper of Darsaka Stars Fonda, who looked good for a while but could not take the team deep into the fag end of the innings. Pritham Sheth departs and now Darsaka Stars Fonda are certainly under the lot of pressure. जी, दबाव का मुकाबला, बिल्कुल मिडल ऑर्डर पर बिल्कुल दबाव है इस मैच पर, क्योंकि वो टोटल नहीं दिखाई दिया. आधी टीम आउट होकर वापस 35 रन 5 विकेट पर. प्रीतम सेठ कप्तान टीम के वापस, और मोहित गावकर का साथ देने के लिए मोहित मीना ओवरसीज खिलाड़ी वो मैदान पर आ चुके हैं. शानदार एक अच्छा शॉट जरूर था, लेकिन फील्डर को भी दाद देनी पड़ेगी. बहुत अच्छा कैच पकड़ा, शॉट बैकवर्ड्स कर लेग पर. लतीफ नाइक जो फील्डिंग कर रहे थे, उन्होंने कैच पकड़ा. और एक गेंदबाजी में बेहतरीन शुरुआत कल्पेश गावस. जब पहली गेंद पर सफलता मिलती है तो हौसला बुलंद होता है. पहली गेंद पर अगर बड़ा शॉट लगता है तो थोड़ा सा दबाव आता है, लेकिन जब विकेट पहली गेंद पर मिली तो हौसला बुलंद हो चुका है कल्पेश गावस अपने बॉलिंग मार्ग पर. और नए बल्लेबाज स्ट्राइक पर आते हुए मोहित चोपड़ेकर का साथ देने के लिए मोहित मीना मैदान पर. Australian player coming in to give company to the best batter so far in the competition for Darsaka Stars Fonda. And this is the partnership that many of the Fonda players as well as the supporters hoping for. Trying to go across, a beautiful ball, flighting it into the eyelid and then sharply turning away. Leg spin, but we have seen quick leg spinners. This is very nicely bowled. You can say slow leg spinners. He is having the guts, he is having the courage to bowl it against the batter at the moment. And that's understandably because they have picked up 5 wickets. हवा में मार बैठे, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर. और इसी के साथ इस विकेट पर तेज गेंदबाजी देखी, लेकिन फिरकी गेंदबाजी ने भी अपना जलवा दिखाया है. ग्लेन फर्नांडिस को देखा, साजू नाइक को देखा, रोहन चौहान को कौन भूलेगा इस विकेट पर उनकी गेंदबाजी. और कल्पेश गावस वो भी फिरकी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. उन्होंने आते आते 2 धक्के दिए. पहला मैच सेमीफाइनल में बड़े टोटल देखने को मिला था, लेकिन क्या ये मैच कहीं छोटा टोटल नहीं हो जाए. चलिए, थोड़ा सा समय मिल चुका है हमारे डीजे मॉन्टी के साथ.
trying to shot too many here. In a situation when we have lost 5 wickets or 6 wickets, I think more strikes should be given to Mohit. He has done that in the past. He has done that yesterday, and he will certainly feel more confidence. But he's not been given strike, as well as losing his partners in such quick succession. Now in comes Chandan, Dedanandan Chandan, as is popularly called. So batting is there. Chandan coming at number 8, who is actually an opener. That speaks that they want a depth lower down the order. Will this plan work? लंबी बैटिंग लाइनअप है, इसीलिए थोड़ा पीछे आना पड़ा बल्लेबाजी में। दे दनादन ऑन साइड पर, और इसी के साथ ये बड़ी मछली जाल में बिना खाता खोले स्वीप करना चाहते थे, लेकिन टॉप पेस लगा। सुपरमैन समर्थ गावस ने एक आसान कैच पकड़ा और एक विकेट चला गया टीम का। डी से The procession of batters coming on the surface, on the wicket, and just going back without troubling the scorers as well as the commentators. Well, not looking good here at the moment. Well, nothing has changed. Absolutely nothing has changed in the last half an hour or 1 hour or so. We have seen 154 being posted by Bidkar United of Bardes, and when in the second innings, second innings also was very good, with more than 100 runs being posted by the team of Sattari. And having seen that scenario coming just after half an hour break, I can understand that game was in the day. At the night, we have seen more than 120 being scored, but wicket remains the same. The conditions remains almost the similar. And here is Darsaka Stars Ponda are absolutely struggling on the ground. 35 रन 7 विकेट पर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। इस विकेट पर अमीर गडेकर ने भी शानदार स्पेल किया है। क्वार्टर फाइनल के मुकाबले में उनका 2 ओवर का गेंदबाजी का कोटा कौन बोलेगा, बहुत बेहतरीन गेंदबाजी की है। लेकिन आज वक्त है बल्लेबाजी का, यहां से लेकर एक अच्छे मोड़ पर लेकर जाना पड़ेगा अपने टीम को। सामने कल्पेश गावस की अगली गेंद, बढ़िया शॉट। बड़ी देर के बाद वाइड स्लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर है, एक सिंगल पूरा किया और स्कोर आगे बढ़ा। 36 रन 5 विकेट पर और 1 ओवर की समाप्ति होती हुई। डीजे from Kalpesh. The leggy comes in to bowl over number 5 and picks up 3 wickets for just 1 run. Absolutely impeccable and brilliant. Tossing the ball up and flighting it, inviting the batter to go across the line. Batter did go, sucked into that plan, and they sucked in that pressure. Big mistakes there. So from some of the renowned names and some players who have a big reputation as big strikers and good players. Big mistake in the semi-finals, and they have left stranded their big batter who is watching everything from the non-strikers. And I feel sometimes for players like Mohit Gaonkar, what they can do here in a situation. Nobody is looking to give company, nobody is looking to hold the fort, just give him strike. And everyone coming and just going into the plans of the opposition. 5 ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, लोकेश चौहान आ चुके बॉलिंग मार्ग पर। 36 रन 7 विकेट पर। ये वो ही विकेट है जिस सेमीफाइनल में पहले मैच में रन देखे थे।
ओवर पिच गेंद उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, बड़ी देर के बाद एक बड़ा आगाज मैदान पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। Samir Gadekar needs to be rich here. He is definitely rich in terms of wickets, but now he got to be rich in terms of sixes as well. They need to post somewhere around at least 80-85. They've got good bowling, and for that they require some sixes. In cricket and in life, you should never lose hopes. ओहो, बाहर जाने वाली गेंद कट करना चाहते थे। एक जोरदार अपील, आवाज तो बिल्कुल सुनाई दी थी। बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा और एक धक्का लगता हुआ डीजे। Over number 6, and Mohit Gavkar has just faced 4 deliveries. The best batter in this side is just facing 4 deliveries. That sums up how badly Darsaka Stars Ponda have played. Nobody is looking to give him strike. Now he's coming on strike, and they are hopeful that he gets a big one. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार अच्छा शॉट ऑफ साइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर, 2 फील्डर है गेंद के पीछे। पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक गेंद को फील्ड करते, थोड़ा सा ओवर थ्रो हुआ, बैकअप बिल्कुल नहीं था, और अब आते मिड विकेट बाउंड्री से, गेंद को उठाते फील्ड करते, 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, और इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 46 पर पहुंचा, 8 विकेट के नुकसान पर। 46 for 8, and 3 runs once again, but Mohit will be off strike. So, Prince, we are getting an opportunity here. We certainly know the caliber of this player in terms of bowling. But now we have to see how good he is with the bat. Right in the block hole. Perfect. That is exactly what you want your medium pacers to bowl. Not giving any sort of extension of the arms to the batter. Bowling the full York length. And that's exactly, I think, he'll be aiming to bowl to Mohit Gavkar as well. 47 पर स्कोर पहुंचा, 8 विकेट के नुकसान पर। अपने लंबे रनअप पर एक 18-20 कदमों के साथ लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लोकेश चौहान अपने बॉलिंग मार्ग पर। खेल जारी है छठे ओवर का। बहुत अच्छी गेंद, एक बार फिर से सम्मान दिया कवर पॉइंट पर फील्डर, गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल फिर से पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और एक ओवर का खेल समाप्त हुआ। 6 ओवर समाप्त हुए, 8 रन के साथ रन बनाती हुई धारसाकर स्टार पोंडा क्रिकेट टीम, 48 रन टोटल स्कोर, 8 विकेट के नुकसान पर। डीजे
So in comes Avinash W as is popularly called. So 1 over for Kalpesh and now 1 over for Avinash. Looks like Lokesh Shaina might finish off in the last over if at all we go into the last over. Mohit will certainly be looking to get those big ones. He understands that at 48 for 8, we never in with a chance. But at least to give an outside ray of chance with the bowling they have, they will be hoping to get at least minimal of 80-85 runs. 6 ओवर समाप्त हुए गेंदबाजी में परिवर्तन 7वें ओवर की शुरुआत दूर वाले छोर से गेंदबाजी पर अविनाश गावस और पर डब्ल्यू बॉलिंग बार पर 48 रन 8 विकेट के नुकसान पर सिर्फ 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी। What a shot! Authority stamping the mark here at Bedkar Trophy, saying I am still present here for my team. Darsakar start shunning the opposition camp and chanting the voices. It's Mohit Gawkar. 50 रन टोटल पूरे होते हुए स्कोर पहुंचा टोटल 54 पर 8 विकेट के नुकसान पर। एक बेहतरीन शॉट मोहित गावकर के बल्ले से डीप लॉन्ग अप पर, जो बिल्कुल बेसब्री से इंतजार था उनको भी इस शॉट के लिए। अच्छा टाइमिंग और एक बार फिर से सामना करते हुए इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद हवा में, ओह बिल्कुल जो जाल बिछाया था वहीं पर पकड़ा गया कैच। स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर मौजूद, लतीफ गेंद को कैच को पकड़ते हुए और 9वां विकेट चला गया टीम का। बहुत बहुत धन्यवाद। मैं अशोक नाइक कमेंट्री बॉक्स में से, क्योंकि इतनी बड़ी प्रतियोगिता में कमेंट्री के लिए आपने मुझे मौका दिया। एक बार सभी का बहुत बहुत धन्यवाद। आज टोटल 6 कमेंटेटर है कमेंट्री बॉक्स में और पिछले 4 दिन से मैं अशोक नाइक, मेरे साथ अक्षय महाल है। आप बिल्कुल सुन चुके हैं कमेंट्री। तो इस इनिंग के साथ मैं जरूर रुकूंगा इस टूर्नामेंट के साथ। आखिरी जोड़ी मैदान पर और अच्छी गेंद, इस बार एक वाइड यॉर्कर मिडॉन पर फील्डर रन के लिए थोड़ा सा कदम बढ़ाए थे, लेकिन जैसे देखा मिडॉन पर फील्डर मौजूद है। 54 रन 7वां ओवर 9 विकेट के नुकसान पर ऑल आउट का भी खतरा है बिल्कुल इस टीम के ऊपर, क्योंकि 1 ओवर बाकी है और मैदान पर आखिरी जोड़ी संघर्ष कर रही है। I was just looking at the expressions and the dugout of entire camp. That's lovely shot. What a shot! Graceful, showing that we can bat even deeper. Absolute sensational. Just a flick. Such a strong wrist there and such a high caliber shot by number 11. One of the best that we have witnessed by a number 11 here in this Bedkar Trophy 2.0. Love to see the replay. स्कोर पहुंचा 60 पर 9 विकेट पर। यहां से लेकर मेरे ख्याल से पूरी ओवर खेलने के लिए कोशिश करेंगे दोनों बल्लेबाज। कुछ अजीब गरीब स्कूप करना चाहते थे, गेंद थोड़ी सी पटके हुई, ज्यादा उछाल मिला और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर समर्थ गावस ने। टीम के साथ हमेशा की तरह लतेश वो भी आ चुके हैं, जिनको टीम के करण अंबाला के नाम से जाना जाता है। वो भी अपने टीम के साथ आ चुके हैं। You will be very, very happy when you say Karan Ambala. And he's enjoying. He knows that his team is dominating at the moment out in the middle. Slightly outside, cut away. And there is ample of gap there. Fielder comes in and not the best of the effort. Should have been better there. Just putting his legs there and not trying to put in more effort. Conservative approach here and concedes the boundary. So that boundary
finishes over number 7, 64 for the loss of 9. Dharsaka Stars Ponda. 7 ओवर समाप्त हुए। 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 64 रन 9 विकेट पर। आखिरी जोड़ी और आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी। चलिए 75 के आसपास अगर गई, कभी कभी बड़े टोटल के मैच, कभी कभी छोटे टोटल के मैच भी बहुत ही कांटे के मुकाबले देखने को मिलते हैं। अगर गेंदबाजी में करामत हुई, फील्डिंग अच्छी हुई, अगर मगर की बात है, लेकिन उससे पहले देखा जाएगा आखिरी ओवर में गेंदबाजी के लिए कौन आते हैं बॉलिंग मार्ग पर। 7 ओवर समाप्त हुए, 64 रन 9 विकेट के नुकसान पर। Dharsaka Stars Ponda certainly looking for a big hope here of a big final over. We must accept finite disappointment, but we never should lose our definite hope. And that is what leaves it alive in the game of cricket. That definite hope. If you keep it alive, you can certainly make it happen. Is the hope and belief that certainly can make you go long distances, and that's what his entire camp is hoping. I was certainly looking at the expressions when Mohit Gawkar had got out in the earlier over, and looking at the dugout, they understand once he was out, the expressions were highly animated. Expressions were very happy. They know that Mohit still was the danger in spite of 8 wickets down. And another excellent over, angling the ball away from the right-hander. Prince understandably is not known for his batting prowess, and Lokesh Shaina is just enjoying his time out here. He's picked up a wicket and he has been absolutely spectacular in these last 2 overs. Delightful to watch him. लगातार 2 वाइड यॉर्कर देखने को मिले, जो तो थोड़ा सा तिरछा रनअप है लोकेश का। आगे निकले एक बार फिर से एक यॉर्कर लेन की गेंद, एक अच्छा शॉट लॉन्ग ऑन पर डीप पर, फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 65 रनों पर 9 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। पहला मैच बहुत अच्छा मैच हुआ, ऐसा नहीं कि बिल्कुल एक तरफी रहा। सामने बहुत अच्छा प्रतिकार देखने को मिला था बल्लेबाजी में। बंटी पटेल की शानदार बल्लेबाजी रही थी, अमित नाइक की बल्लेबाजी देखने को मिली थी, लेकिन ये मुकाबला देखा जाएगा। फिलहाल टोटल तो कम है, लेकिन सामने गेंदबाजी है, फील्डिंग बहुत अच्छी है। ऑन साइड पर एक फिर से वाइड यॉर्कर, क्या गेंदबाजी हो रही है आखिरी ओवर में। लगभग लगातार जो लेफ्ट आर्म ओवर द विकेट लोकेश चौहान गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज को परेशान कर रहे। स्कोर रुका हुआ 65 पर 9 विकेट के नुकसान पर। These are absolutely precision yorkers, swinging away from the right-hander and bowling a wideish yorker as consistently as Lokesh Shaina is bowling. We have not seen anyone targeting that wideish yorker so far in entire Bedkar Trophy 2.0, showing he is a true all-rounder. Another one should be out, should be a simple catch down the throat, and yes, Lokesh Shaina strikes, and that's all over. The entire innings has absolutely collapsed, and they have not even batted those entire 8 overs. The team has scored just 65 on the board, and they started well with Ajay Halgekar. They were 17 on opening stand, but when Kane came into the attack, he picked up 3 wickets in his first over, and from that point onwards, they never looked back. I still see that over from Kalpesh, where he has just considered 1 run and picks up 3 crucial wickets. He was not brought back. Maybe thinking that spinners might cost a little expensive in the second over. Lokesh Shaina, so good. Absolutely ravishing when he is bowling those wideish yorkers. And if you talk about the first innings, the entire innings has been dominated by bowling. गेंदबाजों का बोलबाला रहा शुरू में अर्शद मातोंडकर, उसके बाद फिरकी के लिए जाने जाने वाले कल्पेश गावस, और आखिरकार लेफ्ट आर्म मीडियम फास्टर लोकेश चौहान। तीनों ने करामत की। 4 विकेट 3 विकेट 3 विकेट और 65 रन टोटल सीमित हो गई धारसाकर स्टार फोंडा क्रिकेट टीम। 66 रनों का लक्ष्य रखा है एफसी क्रिकेटर्स बिचौली क्रिकेट टीम के सामने। एक छोटा सा ब्रेक, लेकिन दोस्तों अशोक नाइक मैं आप ही के साथ यहाँ पर रजा लेता हुआ विदा लेता हुआ, और आइए छोटे से ब्रेक के बाद हमारे डीजे मॉन्टी के साथ अगले इनिंग की शुरुआत कमेंट्री बॉक्स में आवाज अमोल जमदाड़े और उन्हीं के साथ
बादल चौधरी के। पर्वाचो दुसरो सेमीफिनाले टॉस जिंकान फिल्डिंगचो निर्णय मुरादजी शेख यांच्या मालकीच्या FC क्रिकेटर्स बिचोलीम संघाचो सगळ्या बॉलरांनी मेळान ह्यो निर्णय सार्थ ठरवलो आणि प्रतिस्पर्धी धाडसका स्टार्स फोंडा या व्यावसायिक संघाक रोखून धरला 8 ओव्हरमध्ये 65 रन्सावर। संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक दिवशी सूरज हजार रन्सांचो रतीब झालो, पण या सगळ्या दिवसातल्या मेळान 27 मॅचमध्ये फक्त 3 टीम ऑल आउट झाले। ही सुद्धा एक नामुष्की होती। 65 धावा, पण कौतुक करूचा लागत गोलंदाजीचा FC क्रिकेटर्स बिचोलीम संघ या संपूर्ण स्पर्धेचो लेखाजोखा जो आपण बघतलो, विकेट हॅट्रिक झाले 4। अँजेलो फर्नांडिस, श्रेयस कदम, दीप्तेश पालकर, प्रिन्स हँडसम हे ते खेळाडू होते। एकमेव मेडन ओव्हर समीर वेंगुर्लेकरची आणि एकूण 12 अर्धशतका यामध्ये एजाज कुरेशी, गोपाळ बटा, बंटी पटेल, विवेक मोहनन, सचिन गोवेकर, लोकेश मीणा, भूषण गोळे, केतन म्हात्रे, समर्थ गावस, सरोज प्रामाणिक आणि मोहित गावकर। एक मात्र खेळाडू होतो विवेक मोहनन, ज्यांनी या स्पर्धेत 2 हाफ सेंचुरी आपल्या नावे केले। आणि अशा या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या स्पर्धेत दुसऱ्या सेमीफायनलसाठी लक्ष्य असा 66 धावसंख्येचा। कमेंट बॉक्समध्ये माझ्या समवेत मराठीचो गोड मंजूळ आवाज, नुकतोच ज्यांच्या आवाजातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची, महाराष्ट्राची लोकनायक चषक ही स्पर्धा आम्ही एकत्रित सजवली। ऐकूया मॅन फ्रॉम कासार्डे अमोल जमदाडे सर। स्वागत असा अमोल सर। 66 धावसंख्येचा पाठलाग आणि सलामीची जोडी। दोनही दोन टीमचो जर विचार केलो तर दोनही टीममध्ये ऑल इंडिया लेवलचे आयकॉन खेळाडू असत। FC क्रिकेटर्स बिचोलीम संघासाठी राजस्थान वरसून इलेलो लोकेश मीणा, उत्तर प्रदेश गाजियाबादचो लोकेश चव्हाण, धाडसका स्टार्स फोंडा संघासाठी दिल्लीचो मोहित मीणा आणि सोबत प्रिन्स हँडसम, दिल्लीचो अजून एक प्रिन्स खेळाडू फिरदौस आलम ज्याचा नाव असा। 66 रन बघून जरी सोपे वाटले ना अमोल सर, जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता। ही मॅच सुद्धा शेवटच्या ओव्हरीपर्यंत गेली तर आश्चर्य वाटाक नको, कारण स्पर्धा असामानाची। मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण सज्ज केला प्रिन्स हँडसमने। एक शॉट थर्डमॅन, थोडंसं वाईड शॉट, पाईन लेग, मिड ऑफ, मिड ऑन, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक पॉइंट। सीमारेषेच्या पहिल्याडी दिसलेले 2 खेळाडू
आणि यामध्ये एक खेळाडू मिडावनच्या दिशेन मग वाटतं दुसरं लॉंगॉनच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर प्रिन्स हँडसम. बघा तर बीच एंड कडसून या गोलंदाजीची सुरुवात असा 66 रन्सांचं लक्ष्य 48 बॉल त्यासाठी असत. लोकेश मीणा राजस्थानच्या या खेळाडूकडे समर्थने स्ट्राईक दिली आणि नावेलीचो आमचं सुपरमॅन नॉन स्ट्रायकर एंडवर समर्थक आवाज. राईट हँड राऊंड विकेट. पहिलो बॉल मागे सरसावत रूम बनवली पण कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुंदर. डॉट बॉलने सुरू झाली ही इनिंग निर्धाव चेंडूनिशी. दाटसकर स्टार फोंडा संघ 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दुसरा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. खरं तर लक्ष खूप लहान असा तुलना केली मागच्या 4 दिवसांच्या मॅचची तर पण तरी सुद्धा हे आत्मघातकी फटके भविष्यात हेच आत्मघातकी फटके तुमका पराभवाच्या गर्तेत घेऊन जाऊ शकतात आणि त्यामुळे शॉर्ट सिलेक्शनवर लक्ष देऊचं लागतलो. FC क्रिकेटर्स बिचोली पहिले 2 बॉल डॉट. लोकेशच्या बॅटची एज घेऊन चेंडू चायना कट लेमन कट रुबी कट अशा काही फटक्यांची आठवण करून देत शॉर्ट फाईन लेगवर फील्ड झालो. रन झाले फक्त 1. स्क्रीनवर बघा लोकेश स्क्रीनवर प्रिन्स हँडसम माफ करा फिरदोस आलम ह्या ज्याचा टोपण ह्या त्याचा खरा नाव असा पण नावाप्रमाणेच त्याची पर्सनॅलिटी अगदी हँडसम बघा प्रिन्ससारखं त्याचा वास्तव्य मैदानावर आणि त्यामुळेच या टोपण नावानं तो प्रसिद्ध. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन. सुपरमॅन इलो स्ट्रायकर यांच्या दिशेन गती परिवर्तनाचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न उरलेला काम विकेट किपरकडे. आवाज थोडंसं इलेलो पण ह्यो आवाज बॅट आणि बॉलच्या संपर्काचा होतो की बॅट जमिनीत घासली. विकेट किपरने थोडंसं सल्लो दिलो प्रिन्स हँडसमला जरा शांतपणे घे निववून घे थंड करून घे. 4 बॉलची सांगता 3 बॉलची सांगता रन झाले 2. 66चा टार्गेट. प्रिन्स हँडसम समर्थने खेचलो बॉल लॉंगॉनच्या मस्तकावरसून बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. बेतकर ट्रॉफी सिक्सर. बघितलं आपण बेतकर युनायटेड आयोजित बेतकर ट्रॉफी दुसऱ्या सेमीफिनालच्या दुसऱ्या इनिंगचं हे पहिलो सिक्सर. गती परिवर्तन बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू आणि यापूर्वीच्या बॉलवर षटकार मारणारो समर्थक आवाज माघारी परातलो लगोलग पुढच्याच बॉलवर मालवणी कोकणीत सांगाचा तर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ही पहिली प्राइज विकेट. आणि गोवा फक्त भोगभूमी नायासाठी योगभूमी सुद्धा असा देवभूमी सुद्धा असा. तुमच्या आयुष्यात कधी जर तुमच्या आयुष्यातली शांतता नष्ट झाली ना तर जरूर या गोवामध्ये शांतपणे या बीचेसवर पडान राहा आणि शापोरामध्ये तर अवश्य या. आमच्या अश्वेश दाभोलकरच्या काकांचा आणि वडिलांचा एक सुंदर शॅक हॉटेल तुमची वाट बघता या किनाऱ्यावर. पहिल्या ओव्हरीचा शेवटचा बॉल लेग साईडच्या दिशेने ग्लान्स करण्याचो डिफेन्स करण्याचा प्रयत्न होतो. हर्षद मातोंडकर केनिया टोपण नावान प्रसिद्ध आजच लक्ष्मी त्याच्या घरात इली लेडी लक त्याच्याबरोबर असा आणि त्यामुळेच गोलंदाजी सुद्धा त्यांनी खूप दर्जेदार केली. आज एका मुलीचा तो बाप झालो आणि हर्षद अगदी मनपूर्वक तुझे आभार असत. एक भगिनी तू आमका दिलस तुझे मनपूर्वक अभिनंदन असा कारण पहिली बेटी धनाची पेटी. पहिल्या ओव्हरीचो आता शेवटचो बॉल शिल्लक रन झाले 9. प्रिन्स हँडसम थोडंसं नाराज असा पण वारंवार चेंडूचो टप्पो त्यांनी लेग स्टंपच्या बाहेर ठेवलो. बॅटरने सोडून दिलो. 2 वाईड या बॉलचे या ओव्हरीचे. शेवटचा बॉल 9 रन 66 पाठलाग करताना ह्यो फुलटॉस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि या बॉलवर बघूया पंचांचो इशारो काय येता. चेंडू लांब 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 खूपच लांब पावळ्याचा पाणी पास्टाक वांद्राची लाकडा आणि चुलीक साकडा. बेतकर ट्रॉफी सिक्सर.
तो पाठलाग रन झाले 15 एक विकेट. दुसऱ्या ओव्हरसाठी ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. धन्यवाद बादल सर. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. बेतकर ट्रॉफी सन 2026च्या या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या अगोदरच्या ओव्हरमध्ये जो आवाज तुम्ही ऐकत होता तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक बुलंद आवाज जो थेट गोवा राज्यापासून सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत पोहोचला. IPLची ऑडिशन देखील त्यांनी दिली आणि आमचा सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसहित आमच्या खेळाडूंसहित आयोजन कमिटीच्या सगळ्यांचा आशीर्वाद बादल सर तुमच्या पाठीमागे आहे की हा आवाज, हा कोकणी आवाज, हा सिंधुदुर्गाचा आवाज, हा मराठी माणसाचा आवाज IPL मध्ये एक ना एक दिवस आम्हाला ऐकायला मिळावा या सगळ्यांच्या सदिच्छा नक्की तुमच्या पाठीमागे आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. बैठक शॉट खेळायचा प्रयत्न अपुरा ठरला. स्ट्रायकिंग गेजच्या बॅटरचा बॉल थेट गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. पहिलाच बॉल डॉट येतोय. ओव्हर नंबर 2चा काही तुम्ही पाहताय. टीमची धावसंख्या 15 धावा. 42 बॉल आणि 42 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 51 धावांचं समीकरण होतं. त्यामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. 41 बॉल खोदण्याचा प्रयत्न केला. स्टेट ड्राईव्हचा बॉलरच्या डोक्यावरून सरळ बॅटेड फटका. बॉल सीमारेखा पार येतोय. शानदार चौकार. बॅटिंग करत असताना 65 धावा धाडसकल स्टार फोंडा क्रिकेट टीमच्या आणि 66 धावांचं उत्तर FC क्रिकेटर्स बिचोलीम देत असताना आपण पाहतोय. लेग स्टिकवरचा बॉल बॅकवर्ड्स करून बॉल थेट गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय बेटकर ट्रॉफी चौकार. येतोय लोकेश मीना जो राजस्थानचा खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. आयकॉन खेळाडू म्हणून तो चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतो FC क्रिकेटर्स बिचोलीमसाठी बॉल हवेत. फटका फसलाय आणि यावेळेला टीमचा आयकॉन खेळाडू लोकेश मीना राजस्थानचा तो आउट झालाय. क्या बात आहे. सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी इथे होते आणि बॅटिंग टीमच्या खेम्यामध्ये आता पूर्णतः शांतता आली आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम चालू असावा. अचानक विद्युत पुरवठा खंडित व्हावा आणि त्यानंतर भयान शांतता यावी अशी भयान शांतता FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये. लोकेश मीना आउट. जिंकण्यासाठी आवश्यकता FC क्रिकेटर्स बिचोलीमला धाडसकल स्टार पोंडा क्रिकेट संघाला ते कमबॅक इथे करावं लागेल. विकेट आली आहे त्यामुळे धावसंख्येला थोडी आता गती धावसंख्येची ब्रेक केली जाईल. बॉलिंग टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज सिद्धेश मैदानामध्ये दाखल होतोय. सिद्धेच्या साथीला आपण पाहतो हर्षद मातोंडकर आहे ज्याला आज कन्यारत्नाचा लाभ देखील झालाय. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं. नक्कीच प्रत्येकाच्या घरात पहिलं मुलगी असावी. मला देखील तो लाभ झाला. बादल चौधरी यांना देखील तो कन्यारत्नाचा पहिला लाभ झाला. आमचे गुणलेखक सूरज यांना देखील पहिला कन्यारत्नाचा लाभ झाला आणि अनेक जे प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना देखील बऱ्याच लोकांना त्यामधील कन्यारत्नाचा लाभ झाला असेल. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. आमचे सहकारी प्रवीण पारसेकर यांना देखील तो कन्यारत्नाचा लाभ झालाय. पहिली बेटी धनाची पेटी. लक्ष्मी आली आहे घरात. ड्राईव्ह केले बॉलला. कव्हर्सला बॉल ठाव स्टॉप केलाय. सिंगल येणार नाहीये. स्वतःला आवरलंय. डॉट बॉल येतोय आणि नक्की ज्यांना पहिली मुलगी आहे ना किंवा ज्यांच्या घरात मुलगी आहे ना ते बाप खूप भाग्यवान आहेत. कारण नक्कीच आपण पाहतो की मुलापेक्षा जी मुलगी आहे ती सातत्याने वडिलांवरती खूप जास्त दे आणि ते प्रेम ते वडील कधीच विसरू शकत नाहीत. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या घरात एक मुलगी असावी लागते. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 24 धावा फलकावरती या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये
आता मात्र समीकरण सोपं झालंय. जिंकण्यासाठी फक्त 42 धावांची गरज आहे FC क्रिकेटर्स ब्रिचोलमी क्रिकेट टीमला. आणि यानंतर पुन्हा एकदा आवाज ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मालवणी तडका मिस्टर बादल चौधरी. धन्यवाद अमोल सर. परत एकदा मालवणी केंद्रावर जाऊया. मालवणी कोकणी केंद्रावरसून बेतकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफिनालेसाठी स्वागत. चालू असा 5,66,000 रन्सांचो आणि परत एकदा स्क्रीनवर प्रिन्स हँडसम. पहिल्या ओव्हरीत त्यांनी 15 रन्स खर्च केले, 2 ओव्हरी सरले, रन झाले 24, टार्गेट 66 रन्सांचा. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल परत एकदा बागातर बीच एंड कडसून आणि स्ट्रायकर एंडवर सिद्धेश मेंढकुरकर. पहिलं बॉल लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सिद्धेशने अंपायरकडे वाईड मागितलो खरो, पण अंपायरने बघून सुद्धा घेतला नाही. कैरात काढणं म्हणजे काय असता मालवणी कोकणी भाषेत त्याचा ह्यो अर्थ होतो. दुसरो बॉल फसलेलो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळात येऊन पडलो चेंडू आणि ही तिसरी विकेट. भांगडा केलो मैदानावर प्रिन्स हँडसमने 24 रन्सात तिसरो खेळाडू माघारी. tenniscricket.in वर ॲक्शन रिप्ले आपण बघितलात. गती परिवर्तनाचा बॉल होतो, कमी गती वापरली प्रिन्सने, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो, सर्कल क्लिअर करण्याचा इरादा होतो. 5 खेळाडू सर्कलच्या पहिल्या आडी पण सिद्धेश मेंढकुरकर प्रयत्न फसलो. 2 बॉल आधी डॉट इले आणि त्या 2 डॉट बॉलची भरपाई करण्याचा कदाचित प्रयत्न इलो अंगलट. तिसऱ्या ओव्हरीचा दुसरो बॉल सरलो, रन झाले 24. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वधारताना 7.41 झाला आणि अशा वेळी मैदानावर इलो आलम खान. आलम खानची देहयष्टी जर बघितली तर अविनाश गावसची आठवण करून देणारी, भरभक्कम, ताकदवान, जणू काही हो बाहुबली. अगदी त्या देहयष्टीला साजेशी बाहुबली या नावाक शोभणारी बॅटिंग आलम तुझ्याकडसून गरजेची. कारण रन रेट 10.29 असा, पण रिक्वायर्ड सुद्धा वाढत चाललेला. फिरदोस बॉल होतो, सन्मान देण्याचा प्रयत्न, टप्प पडलो, चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने वळालो, थोडीशी उसळी घेतली, उरलेलं काम विकेट किपरकडे. अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 3ही डॉट बॉल टाकले प्रिन्सने. पहिलो चेंडू डॉट, दुसऱ्यावर विकेट, तिसरो चेंडू डॉट, धावसंख्या 24 रन्सावर. या ओव्हरीचो पहिलो रन कधी येतलो. पुढे सरसावलो, फुलटॉस बनवलो, ऑन ड्राईव्ह, डीप मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल. पाव शतकावर धावसंख्या आली. 66 रन्सांचा पाठलाग असा, पण अमोल सर दिसता तितक्या सोप्या नाही असा. दुरून डोंगर साजरे आणि जवळ गेलात तर सगळेच काजरे. पण कोणाच्या नशिबात येतले बियाची भाजी आणि कोणाच्या नशिबात काजरेचे बिये. हर्षद मातोंडकर स्ट्रायकर एंडच्या दिशेन फटकोतर सुंदर, थोडंसं बाहेर सराकलो, रूम बनवली. लॉंगॉनच्या दिशेन ऑन ड्राईव्ह अलॉंग विथ द कार्पेट, एक सिंगल. या ओव्हरीत फक्त 2 रन्स प्रिन्सने खर्च केले 5 बॉलमध्ये. एक विकेट सुद्धा मिळवली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरीत तो अनपेक्षित महागडो ठरलेलो आक्रमण केला गेला त्याच्यावर, खास करून हर्षद आणि बाद झालेल्या समर्थक आवाजकडसून. तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, रन झाले 26. पाठलाग 66 म्हणजे अजूनही 40 रन्सांची गरज. एक वेगळी शैली, आडवी बॅट आणि मिड ऑनच्या मस्तकावरसून लांब लांब लांब, खूपच लांब, हत्तीच्या हत्ती बुडान मेले आणि कोलो विचारता पाणी किती. बेतकर ट्रॉफी सिक्सर डायरेक्ट चंद्र. पाठलाग आणि हे ट्रॉफी बघा, स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेसाठी SS ट्रॉफी हाऊसमधून बनवले. ज्या SS ट्रॉफीमधले ट्रॉफी थेट लंडन दुबईपर्यंत पोचले. आणि या ट्रॉफीचा वैशिष्ट्य ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, यावर अधोरेखित केलेलो असा आमचो बेतकर युनायटेडचं लोगो. त्याखाली दिसलेलो एक सुंदर आकर्षक काचेचोच क्राऊन आणि त्याखाली आमची शापोरा वासियांची शान, आमचो अभिमान, शापोराचो किल्लो.
हे सगळे गोष्टी या ट्रॉफीवर अधोरेखित केलेल्या असतात. ही ट्रॉफी असा द्वितीय क्रमांकाची, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी अजून तुमका बघूची आणि SS ट्रॉफी उत्सव लोगो असे सुंदर सुंदर ट्रॉफी आपल्या स्पर्धेसाठी. ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. 32 ओव्हर पिच बॉल आणि त्याच्या मागे लावली आहे प्रचंड ताकद. बॉल हवेत सीमारेषा पलीकडे मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पार येतोय शानदार षटकार. क्या बात है, जबरदस्त. बॅटिंग करणारे फलंदाज आपण पाहतोय हर्षद माटुनकर. 4 बॉल मध्ये 13 धावा. आज ते लक त्याच्या पाठीमागे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज. धीम्या गतीचा बॉल बॅटला ब्रश करत यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये एक षटकार ठोकला. पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केला. हर्षद माटुनकरचा खेळ संपला. एकोणतीस चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 29 चेंडूमध्ये 28 धावांची अजून आवश्यकता जिंकण्यासाठी FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट संघाला आहे. चला 28 चेंडूमध्ये 28 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट संघासमोर धारसकल स्टार पोंडा क्रिकेट संघाला कमबॅक करावं लागेल. 4 विकेट आले आहेत आणि अजून जर का 1-2 विकेट झटपट मिळवल्या या ओव्हरमध्ये तर कमबॅक करू शकेल धारसकल स्टार पोंडा क्रिकेट संघ. आणि प्रेक्षकांना तो चुरशीचा सामना हवाय. सेमीफायनलची महत्वाची लढत बेतकर युनायटेड बारदेश क्रिकेट संघ या अगोदर सेमीफायनलला जिंकत मेगा फायनलमध्ये पोहोचलाय आणि त्या संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ आपलं नशीब अजमावेल हे देखील पाहावं लागेल. त्याच्यासाठीची महत्वाची लढत आहे. काही चेंडूंचा काही बाकी आहे. 28 चेंडू 28 धावांची गरज जिंकण्यासाठी FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय मोहित मीना. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. देखील टीमचा आयकॉन खेळाडू आहे जो दिल्लीवरून आलाय मोहित मीना. त्याचा खेळ कसा होईल. शॉर्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता आणि त्याला खेळ येतं आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप केलंय आणि बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे अजून एक येतोय चौकार. तो चौकार चौकार आहे. ते ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका इथे खेळ आहे. लोकेश चव्हाण UP वरून आलाय. यावेळेला स्विंग एंड मिस. तेज तरा रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केले. वेग किती आहे याच्यापेक्षा तुमची दिशा कशी आहे याला महत्व आहे. मध्ये जीवन असो किंवा क्रिकेट. आणि ज्यांचा स्वतःवरती विश्वास असतो त्यांना जग जिंकायला वेळ लागत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमची ताकद बनेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला लेग कटर होता, पिक केला, तोचा वापर केला आणि परफेक्ट कनेक्शन आहे. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. विराट कोहलीची आठवण करून देणारा अफलातून क्रॅकिंग चौकार. चे धावांवरती परावर्तित होते. आता मात्र समीकरण अगदी सोपं झालंय. 25 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे बॅटिंग टीमला. बॉल हवेत, झेल टिपण्याची संधी. विकेट नंबर 5. सामना पुन्हा बदललाय. सामन्याने करवट बदलली आहे. टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर. मैं UP से आया हूं. लोकेश चव्हाण आउट. आहे आणि मोहित मीनाला हे षटक देण्याचा योग्य निर्णय संघनायक हर्षद मातोंडकर, संघनायक प्रीतम शेठने घेतला आणि त्याचमुळे नक्की सांगावं लागेल योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्याच्या अनेक वळणांना सरळ करतो आणि ते काम इथे गोलंदाजाने करून दाखवलंय. ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपला. आता मात्र जिंकण्यासाठी 24 बॉल 20 धावांची आवश्यकता.
24 चेंडू आणि 20 धावा, 46 धावा, 5 आउट. खेळ सरलो, रन झाले 46. आणि सध्याचा या गोवन क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलेला असा. गोवा राज्यातले प्रत्येक क्रिकेट स्पर्धेचे जे आयोजक असत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत, कारण संपूर्ण भारतभरात टेनिस क्रिकेट सध्या खूप कमी खेळला जाता, पण गोवा राज्यात मात्र आवर्जून देशभरातले सगळे खेळाडू खेळण्यासाठी येतात. आणि ह्या गोव्याचा क्रिकेट एवढ्या चांगल्या उंचीवर नेण्यासाठी गोवा राज्याच्या सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि यामध्ये मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी मांद्रे असतात, ध्रुव ट्रॉफी पारसे, वेदांत ट्रॉफी हरमल, बेतकर ट्रॉफी शापोरा, उदरगत मांद्रेम आमदार चषक, पानपराग ट्रॉफी उसगाव, SK जॉगिंगची स्पर्धा येत्या 16 तारखेपासून चालू होतली. जगदंब चषक काणकोण, जिजाऊ चषक काणकोण, दांबा प्रीमियर लीग, साऊथ गोवा प्रीमियर लीग, सांगेम प्रीमियर लीग, मंदार पोके चषक, दळवी चषक आणि त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेटची एक सुंदर दर्जेदार स्पर्धा जी आयोजित केली जाता सातेरी बॉईज म्हापसा संघाच्या वतीन. या सगळ्याच आयोजन समितीचे मनपूर्वक आभार. तुम्ही सगळ्यांनी या गोव्याचा क्रिकेट, कोकणचा क्रिकेट एका सुंदर दर्जेदार उंचीवर नेऊन ठेवलात. मैदानावर जाऊया. शेवटच्या 4 ओव्हरींचो खेळ शिल्लक. करंट रन रेट 11.50 आणि रिक्वायर्ड 5च्या जवळपास. रन झाले 46. रवले शिल्लक 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 20 रन्सांची गरज असताना स्ट्रायकर एंडवर आलम आणि बॉलिंग मार्कवर आमिर गडेकर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. वाघातर बीच एंड कडून त्यांनी सुरुवात केली गोलंदाजी. 7 ते 8 पावलांचा रनअप असा. बॉलिंग ॲक्शन अतिशय सुंदर. शेवटची उडी, लँडिंग, रिलीज, फॉलो थ्रू या सगळ्या गोष्टीवर ह्यो खेळाडू अगदी योग्य काम करता. पहिलं बॉल टप्प पडल्यानंतर थोडंसं स्लाईट स्विंग झालो भायल्या अंगात. डॉट बॉल. खेळ सरलो एका बॉलचो. यावेळी टप्पो मधल्या यष्टीवर आत येणं अपेक्षित होता, पण चेंडू बाहेर गेलो. पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. अशा ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा तुमच्याकडे धावांची पुंजी कमी, तेव्हा हे वाईड वाचवचे लागतले. नाहीतर मग नाटातुटीचे वडे आणि धूब असली कायलीकडे या प्रसिद्ध मालवणी कोकणी म्हणीची आठवण येतली. 23 चेंडू 19 धावांची गरज. परत एकदा बॉलिंग मार्कवर आमिर गडेकर. आलमसाठी हो बॉल इनसाइट आउट. कव्हर ड्राईव्ह अपिश खेळण्याचा त्याचा इरादा होतो, मिडल झालो नव्हतो. चेंडू थोडंसं स्टिकर एरियाकडे बॅटची एज घेऊन जोपर्यंत कव्हर पॉईंट येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन. बदललो धावफलक. 49. रवले शिल्लक बॉल 22. 17ची गरज. 22 चेंडू आणि 17 धावा. अमोल सर असा वाटलेला लवकर लक्ष पार होतला, पण जणू काय समोरच्या संघान FC क्रिकेटर्स बिचोलीमने ठरवला आम्ही तुमका 8 ओव्हरी खेळवले, आम्ही सुद्धा तितकेच खेळतलो. आमिरचा पुढचा बॉल. शफल करण्याचा प्रयत्न, पण हुक केलो चेंडू मिडॉनच्या मस्तकावरसून. चेंडू सीमारेषा पार. घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो. बेतकर ट्रॉफी सिक्सर. किती सुंदर. पण मॉन्टी जणू काय आज हई जत्रा भरली. कुणकेश्वराच्या शिवरात्रीची आठवण करून देणारी, आजोबाच्या जत्रेची आठवण करून देणारी, सातेरीच्या जत्रेची आठवण करून देणारी, आंगणेवाडच्या जत्रेची आठवण करून देणारी ही जत्रा भरली बेतकर ट्रॉफीची. रवले आता बॉल 20. 11 रन्सांची गरज. आलम 7 बॉलमध्ये 15 रन्स त्यांनी बनवले. अनपेक्षितरित्या आपल्या टीमसाठी एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर इली आणि सध्या तरी तो चोख पार पाडताना. फाय फाय फाय. 5 ट्रिपल गेम स्कोरबोर्डवर दिसता बघा. 55 धावा, 5 विकेट. नेल्सन फिगर असा सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली. पण जो नेल्सन होतो ब्रिटिश नेव्हल कमांडर ज्यांनी बरीच युद्ध जिंकून दिली, त्याच्या स्मरणार्थ ही फिगर प्रचलित असा. त्याचं कारण थोड्या वेळानं ऐकूया. मैदानावर जाऊया. या मॅचचा कमांडर कोण बनतलो बघूया. 19 बॉल 11 रन्सांची गरज असताना यो पायातलो बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल मिळतलो. 18 बॉलमध्ये शिल्लक राहतले 10 बॉल. रन झाले 56. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक सरांची आणि नाना पाटेकर यांची आठवण करून देणारी धावसंख्या. 18 बॉल 10ची गरज. मॉन्टी ऐकूया आणि मग ऐकूया अमोल सर.
पाहायला मिळतोय, मात्र अजून सामना संपलेला नाहीये. इथून कमबॅक करण्यासाठी एक चमत्कार पुन्हा एकदा घेऊन येईल धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाला. तो चमत्कार याच ओव्हरमध्ये करावा लागेल, अन्यथा हा सामना हाताबाहेर होत जाईल. धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाचा गोलंदाज गोलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. प्रथमेश नाईक, त्याला ते काम इथे करावं लागेल. 5 विकेट तर आली आहेत, त्यामुळे मधल्या फळीतील हे जे 2 बॅटर आहेत ते लवकर जर का आउट केले तर सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे या ओव्हरमध्ये ते विकेटची गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील असफल ठरले आहे. डॉट बॉल येतोय. जेवढे डॉट बॉल येणार तेवढा प्रेशर वाढत जाणार, तेवढा दबाव वाढेल आणि दबावाची परिस्थिती ते निर्माण करावी लागेल. कारण तुम्ही दबावामध्ये चुका करता. बॅटिंग टीमला ती चूक करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाला ते मजबूर करावंच लागेल. सामना सोपा नाहीये. सेमीफायनलची महत्वाची लढत आहे. चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीकडे एक पाऊल टाकायचं आहे. हा सामना जिंकायचा आहे. चांगला बॉल, यावेळी धावबाद होण्याची संधी आहे आणि ती संधी सोन्यामध्ये रूपांतरित केली आहे. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आउट झालाय, धावबाद झालाय. आलम खान आउट. नोंद केलं जाऊचो नाही, पोस्टमार्टेम होतो नाही, क्लेम समरी ए रिलीज झाली या क्रिकेटमधल्या आत्महत्येची. हे सगळे प्रेक्षक, या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. संयमाची गरज आहे. संयम खूप महत्वाचा आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्ही किती संयमी आहात, संघाची गरज काय आहे ती ओळखावी लागेल. दोन्ही संघातील खेळाडूंना चांगली गोलंदाजी 2 बॉलमध्ये बीट केलंय आणि तो दबाव इथे वाढवलाय. बॉलिंग ट्रॅकवरती असणारा गोलंदाज तुम्ही पाहताय प्रथमेश नाईक. यावेळेला अपील केले, तिसरा डॉट बॉल. क्या बात है, कौतुक करावंच लागणार यावेळेला प्रथमेश नाईकचं. समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 15 धावा बनवायचे 10. 15 चेंडू 10 धावा. काय सामना रंगलाय. प्रेक्षक आता मात्र जागेवरून हळूहळू उठायला लागलेत. त्यांची उत्कंठा वाढली आहे. 15 बॉल 10 ची गरज. बॉलर तयार. यावेळेला हवेत बॉल, परफेक्ट कनेक्शन. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. येतोय संजीवनी षटकार. चौथ्या बॉलवरती ते काम केलं. षटकाराची गरज होती. धावा आणि चेंडू यांच्यामधलं अंतर कमी केलंय. बॉलर तयार. लेन बॉल इथे डिलिव्हर्ड केलं. या चेंडूची आवश्यकता आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. समीकरण आता सोपं झालंय. 4 धावांची फक्त आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 4 धावा. पुस्तक असो किंवा क्रिकेट, पुस्तकातली गोष्ट शेवटच्या पानावरती बदलते आणि क्रिकेट मधली मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या खेळाडूने ती बदलायची असते. ती बदलते. ड्राईव्ह केले बॉलला, कव्हर्सला बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलंय आणि तो आलाय विजयी चौकार. फलंदाजाच्या बॅट मधून सामना जिंकलाय. FC क्रिकेटर्स बिचोलीम संघाचा विजय. सेमीफायनल मध्ये ते जिंकलेत आणि थेट पोहोचले आहेत मेगा फायनल मध्ये. बेतकर युनायटेड बारदेश क्रिकेट संघाबरोबर त्यांची होईल अंतिम लढत आणि धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाचा प्रवास या मालिकेमध्ये आज मात्र थांबतोय. त्यांना पुढच्या पर्वाची वाट बघावी लागेल. मात्र त्यांनी देखील खूप चांगला खेळ इथे दाखवला. धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाचं देखील कौतुक करूया. सामना अगदी आरामात जिंकला FC क्रिकेटर्स बिचोलीमने. त्या ओव्हरमध्ये नाईकने देखील चांगली गोलंदाजी केली. तो सामना सलगची 3 डॉट बॉल रंगवण्याचा प्रयत्न इथे केला. मात्र तो आलेला एक षटकार पुन्हा एकदा कमबॅक करून गेला. धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट संघासाठी तो षटकार महत्वाचा ठरला. चांगली बॅटिंग आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी यावेळेला केली धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाने. त्यामुळे त्यांचा विजय FC क्रिकेटर्स बिचोलीम क्रिकेट संघाने खेचून आणलाय.
66 धाबांचा पाठलाग यशस्वी केला FC क्रिकेटर्स बिचोलीमने आणि धाडसक स्टार फोंडा क्रिकेट संघाचा प्रवास इथे संपवलाय. दोन्ही संघांचं आपण मनापासून कौतुक करूया आणि काही वेळातच लगेचच बेतकर युनायटेड बारदेश क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये FC क्रिकेटर्स बिचोलीम अशी मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बादल सर, ज्या कारकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंय, सगळ्यांचं लक्ष लागलंय, ती मारुती सुझुकीची स्विफ्ट कार कोणाला मिळणार याच्यासाठी फक्त तुम्हाला वेट करायची ती एका सामन्याची. लगेचच मेगा फायनल नंतर ते चित्र स्पष्ट होईल. लाल रंगाची मालिकावीराची ती कार कोणता खेळाडू घेऊन जाईल ते देखील पाहावं लागणार आहे. नक्की आपण ती कार देखील पाहणार आहोत. आपण ती कार पाहतो आहोत. चमचमती लकलकती कार, स्विफ्ट कार मारुती सुझुकी कोणाला मिळणार? काही वेळाचा वेट, काही वेळासाठी तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल. बेतकर ट्रॉफी